उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कोकण दौऱ्यामध्ये जोरदार भाषण करत विरोधकांना जेरीस आणलाय। या दौऱ्याच्या सांगता सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी शासन आपल्या दारी या योजनेची खिल्ली तर उडवलीच, पण निवडणूक आयोगाला सुद्धा धारेवर धरलं। सगळं गुजरातला ओरबाडून नेत आहे। अरे गुजरातच्या चाकरी करणाऱ्या गद्दारांनो, त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय, पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही, त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे। गुंड पुंड आणि शंड हे मिंदेसोबत आहेत, आमच्याकडे सगळे मर्द आहेत। उद्धव ठाकरेंनी निवडणुकांच्या तोंडावर पूर्ण कोकण पिंजून काढलाय। रायगड जिल्ह्यातल्या पेणपासून ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या। उद्धव ठाकरेंच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता ठाकरे गटासाठी कोकणात राजकीय वातावरण अनुकूल असल्याचं दिसत होतं। उद्धव ठाकरेंनी शासन आपल्या दारी या सरकारी योजनेची खिल्ली उडवली। मला जे भाग्य लाभले ते दुसऱ्या कोणाला मिंदेला तर लाभूच शकत नाही। मिंदे सरकार आपल्या दारी म्हणतात का, अरे गद्दार आपल्या दारी आला। पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तुम्ही सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र मला तुमच्या कुटुंबातील एक मानता। मी मुख्यमंत्री होतो नव्हतो काही त्याच्यात फरक पडत नाही। मला हे जे काय भाग्य मिळालेलं आहे ते त्या पदापेक्षा कित्येक पटीने मोठं आहे। ठाकरे गट सोडून गेलेल्या शिवसैनिक आणि नेत्यांवरही त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली। सोडून गेलेले शिवसैनिक नाहीतच असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। गुंडागर्दी सुरू आहे, शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला। शिवसेनेत गुंड नाहीत, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत। ही गुंडागर्दी करणारी माणसं ही मिंद्यांचे सैनिक असतील, मिंदे सेना म्हणून। मिंदे सैनिक, मिंदा सैनिक मिंदा असूच शकत नाही। पण हे सगळे गुंड पुंड आणि शंड हे मिंदेसोबत आहेत, आमच्याकडे सगळे मर्द आहेत। आणि तो मर्दपणा या निवडणुकीमध्ये दाखवाल। निवडणूक आयोगानं शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिला होता। या निर्णयावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली। पक्षाचं नाव कोणाला देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं। पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही, तो मी देणार नाही। माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी जे शिवसेना दिले हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही। आणि जर तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू। ए धोंड्या, तो म्हणाले माझं नाव अमुक आहे, आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो, कारण देशात लोकशाही आहे, जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतोय। आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या। उद्धव ठाकरेंनी कोकणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या जवळपास सर्वच मतदारसंघात सभा घेऊन वातावरणाचा अंदाज घेतलाय। सभांसाठी गोळा झालेली गर्दी मतांमध्ये रूपांतरित होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन राजेश मणियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।